आधार आहे सगळं आधार आहे ते ॲपची माहिती देतो मोबाईल मध्ये करता येते ऑनलाईन. हॅलो टाइम नव्हता कशाच आहे. सचिन नारायण डुरे, पंचायत समिती हातगाव या ठिकाणी तालुका समन्वयक या पदावर पाणी पुरवठा स्वच्छता विभागात कार्यरत आहे. माझी मागील दिवाळीपासून म्हणजे मागील 6 महिन्यापासून मानधन झालेलं नाही आहे आणि त्यामुळे माझ्यावर खूप आर्थिक संकट ओढवलेलं आहे. सावकारी आणि बँकेचं जे मी कर्ज घेतलेलं आहे त्याचे हप्ते थकीत राहिलेले आहेत. ते हप्ते मी भरू शकत नाही. आज रोजी बँकेची नोटीसवर नोटीस येत आहे मला, बँकेचे जे कर्ज उचललं असल्यामुळे, आणि ज्या सावकाराकडून पैसे घेतले ते लोक मला तगादा लावत आहेत. आज रोजी माझ्या कुटुंबावर अशी वेळ आलेली आहे की आज माझ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यानंतर जे काही लोकांचे उसने पासने उधार पाधार आणलेले आहेत त्याचा प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचं आम्ही निवेदन माननीय सीओ मॅडमला दिलं. सीओ मॅडम कडून माननीय मंत्री महोदय पाणी पुरवठा विभाग यांना पण या ठिकाणी आम्ही आमच्या संघटनेतर्फे निवेदन दिले. तरी पण आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन हे शासनानं दिलं नाही आणि फक्त आश्वासनावर आश्वासनं देण्यात येत आहे. गेल्या किती महिन्यापासून तुमचं मानधन रखडलेलं आहे? गेल्या मागील 6 महिन्यापासून आमचं मानधन रखडलेलं आहे. आता पुढची भूमिका काय असेल तुमची? पुढची आमची भूमिका आहे, आम्ही 1 तारखेपासून काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत संघटनेनं पुकारलेल्या, आणि ते जर निर्णय नाही झाला तर आम्ही कायमस्वरूपी काम बंद आंदोलन करून टाकू. आणि याच्यानंतर शेवटचा पर्याय जर शासनानं आम्हाला जर 14 वर्ष आम्ही सेवा या विभागामध्ये केली आहे आणि 14 वर्षाच्या सेवेमध्ये जर आम्हाला शासनाने कुठल्याही प्रकारची मदत नाही केली तर आमच्या समोर शासनानं परवानगी द्यावं की आज रोजी आम्ही आमचं जीवन संपवावं यासाठी आम्हाला शासनानं परमिशन द्यावं. हायकोर्टाचे आदेश असूनही की 10 वर्ष ज्याची सेवा पूर्ण झालेली आहे त्यांना सेवेत कायम करावे अशी हायकोर्टाची मागणी आहे. तरी पण आज रोजी शासन त्या कुठल्याही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी या ठिकाणी करताना दिसत नाही. आणि त्यामुळे आम्ही अजूनच चिंतेत आहोत आणि शासनाने कृपया त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून आम्हाला सेवेत कायम करावे. तुम्ही का